फुकट की रेवडिया असा एक शब्दप्रयोग पंतप्रधान मोदींनी संसदेमध्ये केला आणि त्याची मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू झाली. त्याची थट्टा करणं स्वाभाविक आहे. तथाकथित सगळे समाजवादी जे आहेत किंवा नेहरूच्या समाजवादाच्या त्या फुकटाफाकटीचा जो जबर पगडा ज्या ज्या राजकीय पक्षांवरती आहे आणि तसं करून निवडणूक जिंकता येतात असा एक भ्रम आम आदमी पक्ष किंवा खरं तर UPA 2च्या काळापासून ते सगळं सुरू झालं होतं. सोनिया गांधीच्या काळामध्ये, जुनं तर जाऊ द्या. आत्ताच घडलेला प्रसंग असा आहे की हिमाचलमध्ये ओल्ड पेन्शन स्कीम कशी आम्ही लागू करू तर काय काय सगळं बघू, काय फुकटाफाकटी देऊ अशी भाषणं केली. काँग्रेस निवडून पण आली. सगळ्यांचा असा भ्रम झाला की नाही नाही फार बरोबर आहे अगदी, हे असे सगळं वाटावाटी केली. फुकट की रेवडिया, फ्री बीज असा जो इंग्रजीतला शब्द आहे, ते वाटलं की काही प्रश्न नाही, आपण निवडून येतो. निवडून येणे एक वेळेस आपण समजू शकतो. काँग्रेस प्रत्यक्ष तिथे निवडून पण आली हिमाचल प्रदेशमध्ये. 5च महिन्यामध्ये ह्या सगळ्या फुकटाफाकटीचं पितळ उघडं पडलं. गेले 15 दिवस हिमाचलमध्ये 15,000 सरकारी कर्मचारी आणि 8,000 पेन्शनधारक अशा जवळपास 23,000 जणांचे, अजूनही जास्त संख्या प्रत्यक्ष आकडा समोर येईल, पगारच दिल्या गेलेले नाहीत. म्हणजे तुम्हाला इकडं फुकटाफाकटी वाटायचे, ते वाटण्यासाठी मुळात खिशात पैसा तर आला पाहिजे. जोपर्यंत शासनाला उत्पन्न असत नाही त्या व्यवस्थेला, तोपर्यंत तुम्हाला ते फुकटाफुकटी वाटता येणार नाही. त्याचा काहीच विचार न करता, म्हणजे काय म्हणता येईल त्याला, की संपत्तीचं समान वाटप झालं पाहिजे, हे जे तथाकथित सिद्धांत आहे, डाव्यांचा लाडका सिद्धांत. संपत्तीचं समान वाटप व्हायला पहिली गोष्ट संपत्ती निर्माण तर झाली पाहिजे. ह्याच्या बाबतीमध्ये हे लोक काहीच बोललेले नाहीयेत, आजही काही बोलत नाहीत. कुठल्याही राज्याला, ह्या हिमाचलचंच उदाहरण आहे जे पितळ उघडं पडलं की तुम्हाला फुकट वाटायचं आहे. जुन्या पेन्शन स्कीमप्रमाणे सरकारी तिजोरीवर प्रचंड प्रमाणात ताण पडत होता. एवढं करूनही तुम्ही किती लोकसंख्या त्याच्यामध्ये केटर करताय? वारंवार हा मुद्दा होता की सरकारी कर्मचारी, त्यांचे पगार, त्यांची पेन्शन या सगळ्यामध्ये एकूण सगळ्या उत्पन्नाचा, महसुलाचा फार मोठा वाटा खर्च होतो, जो सगळा अनुत्पादक आहे, नॉन प्रोडक्टिव्ह ज्याला म्हणतो असा. आणि हे बोंब काय करत होते की नाही नाही आता तुम्हाला काय म्हणता येईल, गोरगरिबांची दया करायची आहे, फुकट दानधर्म करायचा आहे. दानधर्म करायला पहिले तुमच्या झोळीत पैसा आला पाहिजे, तर ते झोळीतलं वाटता येऊ शकेल. हा जो मुद्दा होता की सरकारी उत्पन्न वाढलं पाहिजे किंवा सरकारने अशा गोष्टीमध्ये न पडता फक्त नियमनाचं काम केलं पाहिजे, बाकीच्या गोष्टी समाजावर सोडून दिल्या पाहिजेत, हे जे 1990च्या नंतर वारंवार प्रकर्षाने मुद्दा समोर आला होता. सरकारने विकासाचं इंजिन म्हणून काम करावं, सरकारने रस्ते तयार करावेत, रेल्वेचे जाळं उभं करावं, रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशन करावं, पाण्याचे जे सगळे प्रकल्प आहेत ते तातडीनं मार्गी लावावेत, विजेच्या संदर्भामध्ये अतिशय काय म्हणता येईल त्याला क्रांतिकारी अशी धोरणं राबवावीत, हे अपेक्षित आहे. हे केल्याच्या नंतर त्या अनुषंगानं जो रोजगार उपलब्ध होतो, त्या पद्धतीने स्वयंरोजगार उपलब्ध होतो, छोटे मोठे व्यवसाय वाढीला लागतात, त्याच्यातून महसुलाची निर्मिती होते. फुकटाफाकटी वाटल्यानं महसुलाची निर्मिती होत नाही, संपत्तीचं निर्माण होत नाही. हे लक्षात न घेता सगळ्या, बरं ह्याच्यातलं आश्चर्याची गोष्ट अशी की राजकीय पक्षाचा आपण समजू शकतो, त्यांचा तो 24 तासचा धंदा आहे, लोकांना त्यांना खोटं बोलून लुबवायचे आणि मतं घ्यायची आहे. जे तथाकथित अर्थशास्त्रज्ञ तेही बिनधास्तपणे असं वक्तव्य करतात. जेव्हा गॅसची सबसिडी दिल्याच्या नंतर गॅसचे सिलेंडर 400-450 रुपयापर्यंत होते, सबसिडी काढून घेतली सगळ्यांना आणि ज्यांच्या सबसिडी डायरेक्ट खात्यात जमा करायची म्हटल्याच्या नंतर सिलेंडरचे भाव 1000-1100च्या वरती स्थिर झाले, कारण की त्याच्यामध्ये सबसिडी काढून घेतली. तुलना करताना काय सांगतात, महागाई कशी वाढली म्हणताना, तेव्हा सिलेंडर 450चं कसं होतं, आज 1200चं कसं आहे, असा तद्दन बौद्धिक भ्रम पसरवायचा. अजूनही महागाई निर्देशांक सगळ्यात खाली राहिलेला आहे. ज्या आकड्यांच्या आधारे हे मोजमाप करून महागाई वाढली असं म्हणत होते, त्याच आकड्यांचा आधार घेऊन आता जेव्हा महागाई निर्देशांक मोजला, तो गेल्या 2-3 वर्षातला सगळ्यात लोएस्ट राहिलेला आहे, सगळ्यात खालच्या स्तरावर राहिलेला आहे. GDP सगळ्यात जास्त वाढलेला आहे, जवळपास $4 ट्रिलियन इकॉनॉमी होऊन बसलेली आहे. या सगळ्या गोष्टी समोर असताना बोलायचं काय? आणि हे जो खोटारडेपणा आहे हिमाचल सरकारचा किंवा राजस्थानचा आहे, आता पंजाब आहे, त्याच्यानंतर कर्नाटक आहे, अगदी भाजपचं असलेलं मध्य प्रदेश सरकार पण त्याच लाईनवरती आहे. जेव्हा जेव्हा हे सगळे सरकार फुकटाफाकटी काही वाटायचं म्हणतात आणि त्या तुलनेमध्ये त्यांचं उत्पन्न नसतं, तेव्हा ते सरकार कर्जाच्या जाळ्यामध्ये अडकतं. आता हीच परिस्थिती होऊन बसलेली आहे. तुम्ही ही नाटकं करता फुकटाफाकटी द्यायची, ज्या तुम्हाला देण्याच्या ज्या गोष्टी आहेत, तुम्हाला पगार देता येत नाहीयेत, तुम्हाला विकास कामासाठी पैसा उपलब्ध करून देता येत नाहीये, विकास कामं त्याच्यामुळे होत नाहीयेत, विकास कामं होत नाही त्याच्यामुळे ते सगळं पुन्हा अर्थव्यवस्थेचं गाडं खोलामध्ये रुतत चाललेलं आहे, रुतू शकतं.
ह्या सगळ्यातून विलासराव देशमुखांचं ते गाजलेलं वाक्य आहे, वाक्य नाही, ती भीषण अशी परिस्थितीवरती म्हणजे काय म्हणता येईल त्याला, ते उपहास येतो की एक वेळेस विकास थांबवता येतो पण पगार थांबवता येत नाही. असं काही गोष्ट लागून गेली. सरकारी कर्मचारी हे पगारही अशी काय आभाळातून पडलेले ते लोक, 3-3.5% लोकांसाठी म्हणून तुम्ही बाकी सगळी व्यवस्था काय म्हणता येईल त्याला ते धारेला पकडणार आणि त्या सगळ्यांचं म्हणजे केवळ मोजक्या लोकांसाठी म्हणून बहुसंख्य लोकांचं वाटोळं करायचं आणि याला समाजवाद नाव द्यायचं. याला सगळ्यांना सरकारी नोकरी कशी पाहिजे, सरकार सगळ्यांना पेन्शन कशी पाहिजे, ह्या सगळ्याचं जे टेन्शन देऊन दिलेलं तुम्ही आर्थिक याला, त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही. आता हे पगार तुमच्याकडे द्यायला पैसा नाहीये आणि तुम्ही घोषणा काय केल्या होत्या, प्रत्येकाला फुकटाफाकटी कसं देऊ म्हणून. आता कर्नाटक मधली गोष्ट आहे, वीज कशी फुकट देऊ म्हणून सांगितलं आणि ताबडतोब विजेचे दर वाढवायची वेळ आली. पेट्रोलवरचा तुम्हाला टॅक्स कर वाढवायची वेळ आली राज्यांना. केंद्र सरकार तर म्हणत नाही मी, ज्या ज्या राज्यांनी अशा पद्धतीच्या योजना जाहीर केल्या त्या म्हणजे निवडणुकीच्या पूर्व ती सरकार सत्तेवरती आली, ते पक्षाचं सरकार, आता त्यांच्या तोंडावरती हा प्रश्न आहे. तुम्ही दिलेलं आश्वासन पाळायचं असेल तर त्याची पूर्तता करण्यासाठी महसुलाच्या ह्याच्यामध्ये वसुलीमध्ये सोय काय केलेली आहे. तुम्हाला 10 रुपये जेव्हा वाटायचे तेव्हा तुम्हाला किमान 11 रुपये कमवावे लागतील तर 10 रुपये वाटता येतील आणि 1 रुपया शिल्लक राहील बाकीच्या गोष्टीसाठी. तुमच्या हातामध्ये 11 रुपये कसे येतील याची कुठली योजना नाही. कर कसा वाढला पाहिजे, महसूल एकूण कसा वाढला पाहिजे, सरकारचं उत्पन्न कसं वाढलं पाहिजे याच्याबद्दल काहीच नियोजन नाही, कुठल्याच पद्धतीचं नाही. अनुत्पादक बांडगुळी जी व्यवस्था आहे ती प्रचंड मोठी करण्यामध्ये सगळ्यांना रस आहे, त्याच्यावरती सगळे लटकलेले आहेत, पण मूळ जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल कोणी बोलायलाच तयार नाही. जर सरकारचं उत्पन्नच वाढलं नाही, सरकारकडं पैसाच आला नाही तर सरकार पैसा वाटेल कुठून. पैसे झाडाला लागत नाहीत, मनमोहन सिंगचं जे गाजलेलं वाक्य आहे ते. अर्थशास्त्रज्ञ तुम्ही त्याला म्हणता ना, प्रचंड मोठा अभ्यासू माणूस आहे ना. आता जे समजा सगळे ठीक आहे, तुमच्या भाषेमध्ये अडाणी आहेत, बिन शिकलेले आहेत किंवा अडाणी तो शब्द सिंगल इन्व्हर्टेड कॉमा करून, पण बाकीचे आधीचे हुशार होते ना, सगळ्या जगामध्ये त्यांच्या हुशारीचा डंका वाजत होता ना. त्यांचं वाक्य हे, पैसा झाडाला लागत नाही. हिमाचल प्रदेशच्या सरकारला स्वतः मनमोहन सिंग आता कान पकडून सांगणार आहेत का आपल्या काँग्रेसच्या सरकारला की पैसे झाडावरती लागत नाहीत म्हणून. हे वाक्य तुमचं होतं पंतप्रधान पदावरती बसल्याच्या नंतर. तुम्ही जेव्हा अर्थमंत्री होते त्या नरसिंहरावच्या सरकारमध्ये, त्या काळामध्ये तुम्ही स्वतः ज्या आर्थिक सुधाराच्या योजना राबवल्या होत्या त्या स्वतःच नंतर पंतप्रधान झाल्याच्या नंतर राबवता नाही आल्या आणि आता तुम्ही माजी पंतप्रधान म्हणून बसलेले आहात. तुमची सरकार ही जी उधळपट्टीत करतायत, तुमची कान धरायची हिंमत नाही त्यांची की ही सगळे आर्थिक उधळपट्टी केल्यानं त्या राज्याची आर्थिक परिस्थिती काय म्हणते त्याला गळ्याशी येईल सगळं. जे आताच आलेलं आहे, तुम्ही घेतलेलं कर्ज, तुमचा केलेला खर्च, तुमच्या उत्पन्नाच्या ह्याच्यामधली जी तफावत जी प्रमाणाच्या पलीकडे वाढत गेलेली, जे 3-4 राज्य सांगितले त्याच्यात 1 नंबरमध्ये पंजाब आहे, 2 नंबरला राजस्थान आहे, 3 नंबरला कर्नाटक आहे आता आणि त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश. ही सगळी राज्य त्यांच्या उत्पन्नाच्या तुलनेमध्ये खर्च वाढलेले आहेत, कर्ज वाढलेले आहे. आणि ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ह्या समाजवादी भीकमाग्या फुकटाफुकटीच्या योजना. गरिबी हटाव नावानं जो नारा इंदिरा गांधींनी दिला होता, गरीब काय म्हणता येईल त्याला, गरीब तर तिथंच राहिला होता, शिल्लक राहिला, त्या योजना राबवण्याच्या नावाखाली म्हणून मधली व्यवस्थाच गब्बर होऊन बसली. राजीव गांधी यांनी 1 रुपया खालपर्यंत पोहोचायचं असेल तर 85 पैसे खर्च होता, ते स्वतः कबूल केलेलं वाक्य. इतकी जर ही व्यवस्था अशी मधली तयार झाली असेल की जी सगळं खाऊन टाकते आहे. शेताला पाणी द्यायचं असेल, आम्ही शेतकरी चळवळीमध्ये म्हणतो, तेव्हा जी पाईपलाईन आहे तीच पाईपलाईन 85% पाणी पिऊन टाकत असेल आणि फक्त 15%च पाणी शेताला देत असेल तर ती पाईपलाईन ठेवायची कशाला. जी पाईपलाईन्स जास्तीत जास्त पाणी शेताला देऊ शकत नाही ती पाईपलाईन काय कामाची आहे. त्याच पद्धतीनं ही सगळी सरकार नावाची यंत्रणा 80-85%चा रेव्हेन्यू स्वतःच खाऊन टाकत असेल कुठल्याही कारणानं आणि फक्त 15%च पोहोचल तर ही बदलायची वेळ नाही आली का, किंवा बदलायला का नाही पाहिजे. हे एवढं सगळं माहीत असताना, नवीन धोरणं राबवलेली असताना परत आता जेव्हा एखादं नवीन सरकार सत्तेवरती येतं आहे, तुमचा भाजपशी काय राजकीय विरोध आहे तुमचा मुद्दा आहे, पण या सगळ्याच्या नादाखाली फुकटामफकटी वाटप करायच्या नावाखाली म्हणून प्रचंड प्रमाणात जो ताण अर्थव्यवस्थेवरती येतो आहे, त्याच्यातून विकास कामं ठप्प होतं. याचं उत्तर काय आहे. आज ज्या मोठ्या प्रमाणामध्ये
रस्त्यांची बांधणी असो, रेल्वेचे प्रश्न असो, विजेच्या बाबतीमध्ये असो, पाण्याचे नियोजन असो, या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरल संरचनांच्यासाठी पैसा यायला लागला. त्याच्यातून रोजगारची निर्मिती झाली, त्याच्यातून महागाईचा दर कमी झाला, त्याच्यातून GDP वाढला, त्याच्यातून अर्थव्यवस्था बळकट होत गेली. हे दिसत असताना, हे समोर चित्र असताना, आकडे असताना, GDPचा आकडा तर आत्ता आलेला आहे, त्याच्यावर आम्ही व्हिडिओ पण केलेला होता. हे सगळं माहीत असताना हे फुकटा फाकटीचं कल्चर. बरं, त्याच्यातलं एक म्हणजे शेवटचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा, ज्याला कोणाला गरीबाला जनमागणी केली त्याला आपण देणं समजू शकतो. सगळ्या महिलांना मेट्रोमध्ये फुकट प्रवास, काय योजना ही? कोणी मागितलेलं नसताना सुद्धा 100 किंवा 200 युनिट वीज फुकट, कशासाठी योजना ही? ज्या गरिबांनी मागितलं, तुमच्या पोराला शाळेमध्ये फुकट जेवण देतो, तो म्हणतो ना मी माझा डबा द्यायला तयार आहे पोराला फुकट वह्या पुस्तकं आणि बाकीचं सगळं अभ्यासक्रमाची पुस्तकं देतो. कोणी सांगितलंय? ज्याला मागितलं आहे, जो गरीब आहे, त्याची यादी करून त्याच्यापर्यंत मदत पोहोचवणं आपण समजू शकतो. पण सरझोपट सगळ्यांनाच द्यायचं, परत द्यायचं कुठून? हे म्हणणं सोपं आहे, प्रत्यक्षामध्ये देता येत नाहीये. हिमाचलमधून सिद्ध झालेलं आहे. हे जे रेवडी कल्चर आहे, फुकटा फाकटीचं जे कल्चर आहे, त्याच्यामधून सरकारी तिजोरी रिकामी झाली आहे. आणि आता जो गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे की कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला सुद्धा पैसे नाही उरले. 15 तारीख आज कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाहीयेत. जे कोणी सगळे तथाकथित विद्वान लिब्रांडू या फुकटा फाकटीचं, या नेहरूंच्या समाजवादी भीक मागाई योजनेचं समर्थन करतात, त्यांनी स्वतःच्या खिशातून पहिले पैसे काढून हिमाचलमधल्या कर्मचाऱ्यांचे पगार करावेत आणि नंतर वरती तोंड करून बोलावं. ही फुकटा फाकटीची धोरणं आर्थिकदृष्ट्या प्रचंड प्रमाणे गोत्यामध्ये आणणारी आहेत, हे लक्षात घ्या. इथेच थांबूया. धन्यवाद.